नमस्कार, मी दीपा फल्ले, सर्टिफाईड सायकोलॉजिकल काउन्सिलर. मनस्वी समुपदेशन आणि विविध मार्गदर्शन या आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या चॅनलवर आपण विविध मानसिक समस्या, तसेच मानसिक अवस्था, तसेच अनेक सामाजिक गोष्टी किंवा अनेक ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या आपण ज्या गोष्टी असतात किंवा माणसाच्या स्वभावाच्या गोष्टी असतात त्याबद्दल आपण डिस्कशन करत असतो, गप्पा करत असतो, चर्चा करत असतो. तर आजचा आपला विषय असणार आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आपण आयुष्याचा प्रवास आपण जे जगत असतो, आपण आयुष्य लहानपणापासून आपण विविध टप्प्यांवरती विविध अवस्थांमधून आपण पुढे पुढे येत असतो. तर प्रत्येक वेळेला जे घडलेलं असतं ते त्या वेळच्या सिच्युएशनप्रमाणे, त्या वेळेच्या गरजेप्रमाणे, त्या वेळच्या अवेलेबल आपल्या नॉलेजप्रमाणे, अवेलेबल रिसोर्सेसप्रमाणे आपण निर्णय घेतलेले असतात. म्हणजे आपल्याला कसं होतं की आपण समजा आता 5 वर्षापूर्वी आपण एखादा डिसिजन घेतला आयुष्यामध्ये, कुठलाही असेल मग आपला तो शिक्षणाच्या बाबतीत असेल, नातेसंबंधाच्या बाबतीत असेल, नोकरीच्या बाबतीत असेल, किंवा आपल्या हेल्थच्या बाबतीत असेल, किंवा आणखीन पैशाच्या बाबतीत, कुठल्याही XYZ कुठल्याही प्रॉब्लेम विषयी असेल, आपण तो निर्णय घेतलेला असतो. 5 वर्षानंतर म्हणजे पुढे आल्यानंतर आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे त्यावेळेला मी असं करायला नको होतं, अरे त्यावेळेला मी जर असं केलं असतं तर असं आणखीन चांगलं झालं असतं, किंवा त्यावेळेला असं करण्यापेक्षा मी असं करायला हवं होतं, मला तेव्हा का नाही कळालं. म्हणजे आपल्याला हे नंतर आपल्याला अशा पश्चातबुद्धी असते माणसाला जशी म्हणतात, की तसं आपल्याला नंतर आपल्याला रिअलाईज होतं की असं आपण का नाही केलं. पण हे असं नाही आहे, म्हणजे असं खरं तर नाही, आपण असं नाही बोललं पाहिजे स्वतःला. कारण की 5 वर्षापूर्वी आपण त्या सिच्युएशनला जेव्हा उभे असतो तेव्हा ऑलरेडी आपल्या बुद्धीने, आपल्या शरीराने, आपल्या मनाने आपल्याला जितकी शक्ती आहे, जितकं आपलं ज्ञान आहे, जितकं आपल्याला कळतं, जितकं आपल्याकडे ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी जितके आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, त्या सगळ्यांचा आपण वापर करूनच आपण त्या गोष्टीचा निर्णय घेतलेला असतो, त्या गोष्टी आपण केलेल्या असतात, त्या ठिकाणी ते असं आपण वागलेलो असतो किंवा जे पण आपण ठरवलेलं असतं. त्यामुळे 5 वर्षानंतर तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होते, आपण प्रगतीच करतो. म्हणजे उत्तरोत्तर माणूस हा प्रगल्भच होत जातो. मग तो सर्वच बाबतीमध्ये, पैशाच्या बाबतीत असेल, हेल्थ वाईज असेल, किंवा ज्ञानाच्या बाबतीत असेल, तो अपग्रेडच होत असतो जनरली. म्हणजे एक सामान्य आणि योग्य चांगला माणूस हा अपग्रेडच होतो. काही असतात उदाहरणं की जे अपग्रेड न होता डाऊनफॉल पण ते लोक फेस करतात. ते त्यांचे काही चुका असतील किंवा काही चुकीचे मार्ग अवलंबल्यामुळे असेल. पण हे तितकंच खरं आहे की आपण अपग्रेड झाल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहताना आपल्याला वाटतं की अरे नाही, त्यावेळेला आपण असं का नाही केलं, आपण त्यावेळेला हे चुकलं आपलं का, असं केलं का. पण नाही, तसं आपण कधीच स्वतःला आपण म्हणायचं नाही. आपण नेहमी असंच म्हणत राहायचं की नाही, तेव्हा मी जे केलं ते मी त्या वेळेच्या माझ्या सिच्युएशनप्रमाणे मी केलं आणि मी हॅपीली केलं. ते सर्वात इम्पॉर्टंट कुठली गोष्ट आहे, त्या केलेल्या गोष्टीबद्दल कधीही रिग्रेट पाळू नका. त्या केलेल्या ॲक्शन्सबद्दल, जे पावलं उचलली आहेत तुम्ही, जे पण घडले तुमच्या आयुष्यामध्ये, जे काही आता तुम्हाला जरी ते चुकीचं वाटत असेल की असं चुकीचं घडलं, हे नाही घडायला होतं, तरी पण त्यावेळेला ती गोष्ट योग्यच असते किंवा त्या सिच्युएशनमुळे तशी घडलेली असते. त्यामुळे त्याला हॅपीली ॲक्सेप्ट करा. त्याच्याबद्दल कधीही रिग्रेट बाळगायचं नाही. कधीही त्याच्याबद्दल असं म्हणायचं नाही की हे चुकलं माझ्या आयुष्यामध्ये, हे गणित चुकलं किंवा हे असं नाही व्हायला हवं होतं. त्याच्याबद्दल आपण कधीही रिग्रेट नाही बाळगायचा. कारण काय होतं, आपण जेव्हा वागून गेलेल्या किंवा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आपण जेव्हा रिग्रेट करतो तेव्हा आपला पुढचा कॉन्फिडन्स आपला कमी होतो. पुढे आयुष्यामध्ये आपल्याला जे पण वागायचं आहे, जे पण आपण करायचं आहे, आपल्याला जे आपली स्वप्न आहे, जे आपल्याला पूर्ण करायचं आहे, जे आपण काम करणार आहोत, त्यामध्ये मग आपला कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो, आपला कमी होतो. त्याचा परिणाम होतो आपल्या फ्युचरवरती त्या गोष्टींचा, त्या रिग्रेटचा. त्यामुळे असं न करता आपण आनंदाने त्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि पुढे चालत राहावं. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जे पण आपण पुढे सुद्धा जे आपण आयुष्य जगणार आहोत, जो प्रवास आपण करणार असतो, त्यात सुद्धा आपण हाच आपला स्टँड ठेवायचा की जे पण होतंय ते सिच्युएशनप्रमाणे होतंय आणि योग्यच होतंय.
किंवा हे या आत्ताच्या घडीप्रमाणे हे योग्य आहे आणि हे असंच घडायला हवं होतं. त्यामुळे ते आपण स्वीकारलं पाहिजे आनंदाने. जसं की बरेच लोकांचं मॅक्झिमम लोकांचं आजकालच्या हेच तक्रार असते हीच, की आम्हाला अमुक किंवा ज्यांच्याशी त्यांचं लग्न झालं आहे त्यांच्याबद्दल त्यांचं तक्रार असते, की त्यावेळेला मग माझ्या काकांनी हे स्थळ आणलं, माझ्या मामांनी हे स्थळ आणलं, किंवा त्यावेळेची अशी सिच्युएशन होती म्हणून मी प्रेशरमध्ये येऊन मी लग्न केलं, किंवा माझी इच्छा नसताना मनाविरुद्ध केलं, किंवा त्या म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे काही लोकांची लग्नही झाली. म्हणजे लग्न हा आयुष्याचा तर फार मोठा डिसिजन असतो, पण तोही बऱ्याच वेळेला कुठल्या तरी अशा क्रिटिकल सिच्युएशनमधून तो डिसिजन झालेला असतो. पण तो त्यावेळेला त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो. त्यावेळेला ते घडणं गरजेचंच असतं, किंवा त्यावेळेला ते घडतंच. आपल्याकडे पर्याय नाही, त्यामुळे आपण ते केलेलं असतं आणि आपण ते स्वीकारलेलं असतं. ते स्वीकारून आपण 5, 10, 15, 20 वर्ष पुढे आलेलो असतो. मग जर का तुम्ही कॅरी केलं, याचा अर्थ ती चांगलीच गोष्ट आहे. जर ती तुमच्यासाठी योग्य नसती तर ती गोष्ट तेव्हाच संपली असती, किंवा इतकी लॉंग लास्टिंग किंवा इतके पुढेपर्यंत तुम्ही आला नसतात त्या गोष्टीमध्ये. हे आपण समजवलं पाहिजे स्वतःच्या मनाला. दुसरा असा पॉईंट असतो की शिक्षणाच्या बाबतीत लोकांना रिग्रेट असतो, की मला अमुक एक लाईनला जायचं होतं शिकायला, पण मला वडिलांनी फोर्स केला, मला तिकडे पाठवलं, किंवा मला शिकायचं होतं, मला शिकू दिलं नाही, किंवा एवढं मी शिकलो पण मला हवा तसा मनासारखा जॉब मिळाला नाही, किंवा मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच मला पास करून मला गव्हर्नमेंट जॉबच मला मिळवायचा आहे, किंवा असं आपण खूप साऱ्या गोष्टींना आपण हे करतो की त्याच्यामध्ये माझी वर्ष वाया गेली, मी मग दुसरं काही केलं नाही, किंवा मी असं इतक्या वर्ष मला नोकरीच नाही लागली, किंवा घरच्यांच्या फोर्समुळे मी त्यांचं म्हणजे लोक काय करतात की त्यांच्या म्हणजे हा एक स्वभाव आहे खरं तर, की आपल्या आयुष्यात चुकलेली जी गणितं असतात, किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे चुकलेलं आपल्याला असं वाटतं की जे चुकलं ॲक्च्युली काहीच चुकलेलं नसतं. तो आपला एक प्रवास असतो, तो आपल्याला करायचाच असतो. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे माझं ह्या टप्प्यावर माझ्या 20मध्ये ही चूक झाली, 30मध्ये ही चूक झाली, 40मध्ये ही चूक झाली, किंवा माझं ह्या वेळेला मी हे असं केलं ते चुकलं माझं. पण आणि काय करतात, त्या चुकीचं खापर कुणावर तरी फोडतात. आई असेल, वडील असेल, नवरा बायको, किंवा अजून बाकी कुठले पण सामाजिक गोष्टी किंवा ते सिच्युएशन वगैरे खापर फोडतात. पण तुम्ही त्या वेळेला तुम्ही स्वतः त्या डिसिजन तुमच्या बाबतीत ते घडले, म्हणजे तुमच्या आयुष्यात ते घडले, तर तुम्ही त्या गोष्टींना तुम्हीच फेस केलेलं आहे, किंवा तुम्ही त्याच्यातून पास झाला आहे, त्या सिच्युएशनमधून तुम्ही पास झाला आहे. तर ती तुमच्या इच्छेशिवाय तर तुम्ही नाही करणार ना. तुम्ही म्हणजे किंवा तुम्ही कन्व्हिन्स झाल्याशिवाय, इच्छा भले नसेल एखाद्या वेळेला, इच्छा असतेच असं नाही प्रत्येक वेळेला, पण मजबुरी म्हणून का होईना आपण ते ॲक्सेप्ट केलेलं असतं त्यावेळेला, की जाऊ दे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, आपल्याला हेच आपल्याला स्वीकारावं लागेल, किंवा आपल्याला हेच असंच वागावं लागेल, हेच करावं लागेल. ते आपण स्वीकारलेलं असतं आणि तेव्हाच आपण त्या प्रवासातून आपण प्रवास करतो आणि पुढे जातो. मग हे आपण पण त्याला तितकेच जबाबदार आहोत. तुम्ही त्यावेळेला ते स्वीकारलात ना, आणि तुम्ही ते वागलात तसं. मग आता तुम्ही दुसऱ्यावर 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 2 वर्षांनी तुम्ही दुसऱ्यावर खापर फोडू नाही शकत, की तुझ्यामुळे असं झालं, किंवा तू असं केलंस म्हणून असं झालं माझ्याबरोबर. हे चुकीचं आहे. हे आपण असं नाही बोलू शकत. तुम्हाला जर आत्ता जे समजतंय की आपण चुकलो, हे जर तुम्हाला त्यावेळेला कळालं असतं, किंवा तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला जर ते त्याच्यावर तुम्हाला उपाय काढता आला असता, कळत जरी असलं ते बऱ्याच आपण नाही आपण ॲक्सेप्ट करत असतो, कळत असतं चुकतं तरी पण आपण ते चूक करत असतो. का? कारण की आपल्याकडे पर्याय नसतो दुसरा कुठलाही, किंवा त्यामुळे आपल्याकडून ती चूक घडत असते कळत असताना देखील. पण जर तुम्हाला तुमच्याकडे उपाय आहे तरी पण जर तुम्ही ती चूक केली तर मग ते तुमचीच चूक आहे. पण तुम्हाला नव्हता ना तुमच्याकडे काय ऑप्शन त्यावेळेला. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्वीकारण्याशिवाय, हे एक्सेप्ट करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे, तर तुम्ही केलं आहे ना एक्सेप्ट, आणि तुम्ही त्याच्यातून ते स्वीकारून तुम्ही वागलात ना त्यावेळेला. मग आता ते तुम्ही जबाबदारी स्वतःवर घ्या, की हो मला त्यावेळेला हिंमत नव्हती, त्यावेळेला माझ्यामध्ये तेवढे गट्स नव्हते त्याच्या अगेन्स्ट जाण्याची, किंवा पालकांच्या अगेन्स्ट जाण्याची, किंवा काहीतरी धडाडीने करण्याची, किंवा इतकी मोठी रिस्क घेण्याची कुठल्याही बाबतीत. मग ती फायनान्शियल रिस्क असेल, सामाजिक रिस्क असेल, कुठल्याही प्रकारची रिस्क असेल, कुठली रिस्क घेण्याची आपली कुवत नसते त्या वेळेला, किंवा आपल्याला ते पटलेलं नसतं, आपल्याला घ्यायचं नसते रिस्क. त्यावेळेला आपण ते तसं केलेलं असतं. मग आता ते तुम्ही जबाबदारी सगळीच संपूर्ण स्वतःवर घेतली पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्यावर ढकलून किंवा दुसऱ्यांना जबाबदार ठरवून आपलं आयुष्य कसं चुकत गेलं हे आपण स्टोऱ्या नाही सांगू शकत, आपण सगळ्यांना सांगत फिरू नाही शकत. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक घटनांची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे. तर
सांगण्याचा मुद्दा ह्या व्हिडिओचा हाच आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, मग ते आपलं शिक्षण असेल, आपली तब्येत असेल, आपली नोकरी असेल, आपले नातेसंबंध असतील, आपलं सगळंच, नोकरीमधलं आपलं स्थान असेल, सर्व काही, फायनान्शियल डिसिजन्स असतील, हे सर्व आपण ज्या त्या वेळेला आपल्याला पटलेलं असतं, ज्या त्या वेळेच्या सिच्युएशनच्या प्रमाणे, सिच्युएशनमध्ये, त्या वेळेच्या सिच्युएशनमध्ये असलेल्या आपल्या अवेलेबल रिसोर्सेसप्रमाणे, आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आणि आपल्या कुवतीप्रमाणेच आपण ठरवलेलं असतं आणि ते आपण आनंदाने स्वीकारायचं. आणि आपण ते मागे वळून जरी पाहताना सुद्धा, म्हणजे आपण मागे वळून आपण जेव्हा दुसऱ्यांना, मागच्या लोकांना आपण जेव्हा ती गोष्ट सांगतो, आपल्या आयुष्याची गोष्ट सांगत असतो, तेव्हासुद्धा ते सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये रिग्रेट असता कामा नये. हो, त्यावेळेला असं घडलं, हो त्यावेळेला असं असं सिच्युएशन होती, त्यामुळे असं वागले मी, त्यावेळेला असं मला डिसिजन घ्यावा लागला, त्यावेळेला हे गरजेचं होतं, त्यावेळेला इतकंच अवेलेबल होतं, ते माझ्याकडे पर्यायच नव्हता आणि आय एम हॅपी विथ इट. म्हणजे मला त्याच्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे. मी जे काही झालं त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे. कदाचित ते झालं म्हणूनच मी आता ह्या चांगल्या पोझिशनवर आहे, किंवा मी आता त्यामुळेच इतकं स्ट्रगल केलं म्हणून मी आता इतक्या चांगल्या यशाच्या ह्याच्यावरती उभी आहे किंवा उभा आहे. असं आपण स्वतःलाच जेव्हा आपण पहिलं सांगितलं पाहिजे, तर आपण तीच इन्फॉर्मेशन आपण पास करणार दुसऱ्यांना, किंवा आपण घरच्यांना किंवा मुलांना किंवा बाकीच्यांना आपण जेव्हा सांगणार तेव्हा त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण सांगणार. त्यामुळे आपण स्वतःला काय सांगतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण स्वतःलाच ते रिग्रेट द्यायचं नाही, आपण स्वतःलाच ते ॲक्सेप्टन्स द्यायचा, त्या गोष्टीचा, त्या सिच्युएशनचा, त्या घटनांचा आपण स्वतःलाच ॲक्सेप्टन्स द्यायचा. म्हणजे ती गोष्ट आपण आनंदाने स्वीकारू आणि आपला कॉन्फिडन्स लूज होणार नाही आणि आपलं भविष्य आणखीन जास्त सुंदरपणे आपण साकारू शकतो आणि जास्त यशस्वीपणे आपण वाटचाल करू शकतो भविष्याची. ओके, थँक्यू.